मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे सोमवार विथ संकष्टी चतुर्थी। तर संकष्टी चतुर्थीच्या आणि सोमवारच्या ही सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आजच्या कामाची सुरुवात जी ती नेहमीप्रमाणे 5-4:30 वाजेपासून सुरू झालेली आणि त्यानंतर आज ते 3-4 दिवसानंतर वर्कआउट सुद्धा केलं आणि आज मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। सेपरेटली तो ब्लॉग शूट केला, म्हणजे उभी जी फ्रेम मध्ये असतो ना जो ब्लॉग मिनी ब्लॉग, त्याच फ्रेम मध्ये शूट केला, जेणेकरून ह्या लॉंग व्हिडिओ मध्ये ना त्यातलं कुठलंही मी काही शेअर केलेलं नाही, कारण की ते अर्ली मॉर्निंगचा मिनी ब्लॉग मी माझा तो शूट केला, तुमच्यासोबत शेअरही केला, त्याची एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर देऊन तो ब्लॉग जो तो पब्लिश सुद्धा केला आणि बरेचशी कामं झाली माझी। आणि त्यानंतर आता मी जवळजवळ 11:15 वाजत आलेले आहे। व्हिडिओ दुसरा म्हणजे आजचा व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ झालेली आहे, पण घरातले कामं जे ते संपण्याचं नाव घेत नाही। सो मग म्हटलं चला आता आपण पटकन अगोदर ब्लॉगची सुरुवात करून देऊया, कारण कसं आहे ना, एकदा ब्लॉग सुरू झाला ना तो बरोबर दिवसभर प्रोसेसमध्ये थोडं थोडं करून आपण शूट करत राहतो। जर सुरू नाही केलं ना तर मग ते पूर्ण म्हणजे ब्लॉगच होत नाही त्या दिवशी, आणि ब्लॉगचा एंड मग बरोबर आपण त्याच दिवशी करून घेतो, वेळ काढून करावाच लागतो, असं असतं। तर म्हटलं चला आपण अगोदर आपला ब्लॉग सुरू करून घेऊया। सगळ्यात अगोदरची जी ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं दूध गाळलं मी, तर स्वतःसाठी कॉफी बनवणार आहे। आज उपवास आहे आणि खिचडी ना मी फारशी खात नाही, माझं खिचडी खाल्ल्यानंतर ना साबुदाणा खिचडी खाल्ल्यानंतर पोट दुखतं, तर मी ते अवॉइड करत असते। पण आज खाल्लेली थोडीशी, कारण की वर्कआउटही झालं आणि माझं प्रोटीन संपलेले। सो प्रोटीन यूज तर आता मला थोडंसं माझं जेवण खायचं थोडंसं इकडे तिकडेच राहणार आहे। सो मग मी थोडीशी खिचडी खाल्ली, एक बनाना घेतला आणि आता 12 वाजत आले, म्हटलं चला थोडीशी कॉफी घेऊया, कॉफीची क्रेविंग होत होती, तर कॉफी केलेली स्वतःसाठी। आणि बाहेर ना गेटचं काम चालू आहे, तर ते गेटचं काम करायला जे दादा आलेले ना त्यांना चहा करायचा आहे मला। सो मग आता मी चहा ठेवते, मी चहा ठेवता ठेवता कॉफी करता करता तुमच्या संग बोलतही आहे आणि ब्लॉगची सुरुवात केलेली आहे। आज ते ब्लॉग मध्ये कुठलीही रेसिपी वगैरे नाही, माझं बाथरूमचं मी कसं ठेवलेले, कसं ऑर्गनाइज केलेले ते, आणि बाथरूमची क्लिनिंग, टॉयलेट बाथरूम आणि बाहेरचं जे आपलं सिंक असतं ना त्याची क्लिनिंग, आणि तिथे मी कसं सगळं मॅनेज केलेलं आहे। ड्रेसिंग आहे माझा तिथे छोटासा, त्याचं ते बी मी कसं आवरून ठेवते तो ब्लॉग असणार आहे। तर ब्लॉग जर आवडत असेल बघायला आपले, तर नक्की आपलं ब्लॉग चॅनल जे ते सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर सुद्धा करा, कारण की छान असे छान कंटेंट असलेले माहितीपूर्ण रेसिपी व्हिडिओ, ब्लॉग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब केलंय की नाही त्याची खात्री करून घ्या आणि आपल्या नातलगांमध्ये सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा। चला तर आता ब्लॉग मध्ये एंड पर्यंत राहा। मी देते आता हा चहा करून घेते आणि त्या लोकांना चहा देऊन येते, आणि त्यानंतर आपण डायरेक्टली एक रेसिपी बघूया। आणि अजून मी ना बाथरूम साठी एक वस्तू घेतलेली आहे, की आजच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। थोडं अजून ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ना छोटं घर आहे ना, तर आवरायला खूप म्हणजे कुठे काय वस्तू ठेवू इतकं प्रश्न पडतो ना, तर मग मी काही ना काही असं नवीन जुगाड लावण्याचा प्रयत्न करत असते। तर आता हा एक जुगाड केलेला आहे मी, सोप डिश ठेवण्यासाठी एक बाथरूम मध्ये आणि एक बेसिंग जवळ ठेवण्यासाठी हे सोप डिश घेतलेले आहे मी। तर जस्ट आता मी हे पार्सल रिसीव केलं आणि फक्त 100 रुपयाचं हे पार्सल हे सोप डिश आहे। पण ही जी आपण ठेवण्याची म्हणजे स्टँड वगैरे याची जी ठेवण आहे ना ती थोडीशी वेगळी आहे, ती पुढे ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच। पण जर समजा तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी याची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही सुद्धा परचेस करू शकता। आणि याला ना एक प्रॉब्लेम मला वाटतोय, आय थिंक तो असावं तसं नाही, सिलिकॉनचे, मला वाटलं हे कडक प्लास्टिक जे असतं ना ते, पण नाही, हे सिलिकॉनचे, जेणेकरून आपण सिंकला ते असं चिकटून ठेवू शकतो, ते चिकटून राहील या हिशोबाने। तर हे सिलिकॉनचंच आहे आणि अशा प्रकारे ही सोप डिश आहे। हे असं अशी ही सोप डिश आपण ठेवून द्यायची, म्हणजे यामध्ये सोप ठेवल्यानंतर ना काय होतं बऱ्याच वेळेला की लिक्विड संपून जातं, लक्षातच राहत नाही माझ्या तर, आणि मग 2-3 दिवस सोपच यूज करायला लागते। तर ती सोप तिथे ठेवली किंवा बाथरूम मधली सुद्धा सोप ना अशी आपण त्या सोप डिश मध्ये ठेवली ना, तर त्यातलं पाणी रेंज होत नाही ना, तर ती सोप आहे ना अशी गिदगिदी अशी एकदम चिकट
भिजलेली अशी होऊन जाते, तर ती होऊ नये म्हणून हे असं सोप होल्डर आहे. यात आपण सोप ठेवली का तिचं पाणी जे ते ओघळत राहतं, मग ती एकदम ड्राय राहते आणि आपली सोप जी ती तिची नासतूस होते आणि छान अशी सोप ड्राय राहते. त्याकरता मी हे घेतलेलं आहे. तर हे असं सोप डिश ठेवण्यासाठी हे घेतलं. आणि चला आता हे तुम्हाला डिटेल मी दाखवलं, याची लिंक जी ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. तर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. चांगलं आहे. लोकल मार्केटमध्ये ह्या अशा गोष्टी ज्या आहे ना ह्या नाही मिळत. जे लोकल असतं तेच मिळतं. या थोडंसं वेगळं आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता. चला तर मग आता चहा पण उकाळा आहे, मी पटकन देते यांना चहा देते, त्या बाहेर जे लोक आहेत त्यांना. बाहेर ते गेटचं काम चालू आहे आणि ते गेटचं काम झाल्यानंतर ना खरं सांगते खूप जास्त रिलॅक्स होणार आहे सगळ्यात जास्त मी. कारण की मला बेलाची एक तर काळजी राहणार नाही, कारण तिला कुत्र्या वगैरेपासून काही भीती राहणार नाही. डायरेक्टली काय ते ओपन असल्यामुळे ना कुत्रे आतमध्ये येतात आणि मग तिला थोडंसं लपवायला वगैरे लागतं किंवा ती घाबरून जाते असं होतं आणि मला सारखं बाहेर लक्ष द्यायला लागतं. तर ते एक काम माझं कमी होईल. आणि बाहेर ना आमच्या घरी ना सारखं कोणी येत राहतं, मिस्टरांकडे काम असतं ना, सो त्यामुळे ना रोज कोणी येत असतं. तर त्याकरता मला बाहेर एक बैठक बनवायची होती. सो मी तिथे मी आतमध्ये जे वापरत होते ना ते छोटे सोपे जे ते तिथे नेऊन ठेवलेले. पण काय व्हायचं ना ते व्यवस्थित मला अरेंज करता येत नव्हतं, कारण की हेच कोणी यायचं, म्हणजे वाटसरू वगैरे पण कोणी यायचं, कुत्रे यायचे, मग त्याच्यावर गाद्या वगैरे मला टाकता येत नव्हत्या. तर ते मला करायचे. आता हे झाल्यानंतर ते माझं काम होईल. छोटस एक लाईटचं एक आहे माझ्या डोक्यात ती ट्रिक करण्याची, ती करणार आहे मी. तर 2-3 कामं मी ते करणार आहे. तर बाहेर मी कसं करणार आहे काय तुमच्यासोबत शेअर करायला. आता परिस्थिती त्याची कशी आहे बाहेरच्या परिसरातलं, म्हणजे आता ते आमचं बॅकयार्ड म्हणा किंवा आवार म्हणा ते आहे. तर त्यातली आत्ताची परिस्थिती तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला दाखवेल आणि मी मेकओव्हर केल्यानंतर त्या जागेचा तीही परिस्थिती दाखवेल. सो ते गेट होणं खूप गरजेचं आहे. दिवाळीपासून चालू होतं, पण आम्ही म्हटलो की त्या दादांना वेळ नसायचा आणि ते दादा बोलले की आम्हाला वेळ नसायचा, असं व्हायचं. आणि आज मग ते मुहूर्त जुळून आला, पण तरी सुद्धा मिस्टरांना वेळ मिळालेला नाहीये. ती सकाळपासून ऑफिसला गेलेले, सो अजूनपर्यंत आलेले नाहीये. आणि ते माणसं जे ते आमचे गडी आहेत ना शेवाळे, ते तिथे त्यांच्या हाताखाली काम करताय. काय लागल ते आणून देणं करणं हे करताय ते, आणि मग ते दोघं मिळून ते करतायत. त्यांचं चहा पाणी वगैरे सगळं मी करून दिलं, तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने. आणि आता मी बाथरूम क्लिनिंगला आलेली, कारण की पुन्हा मला संध्याकाळी स्वयंपाक पण करायचंय. तर आता मी माझी बाथरूम आणि बेसिंग, टॉयलेट आणि बाथरूम क्लीन करायचे मला. मी तुम्हाला आताची परिस्थिती त्याचीही दाखवेल. 1 महिना झाला तसं मी बाथरूम तिथे क्लीन केलेलं नाही, म्हणजे डीपली क्लीन केलेलं नाही. रोज वरचीवर असं पटकन आपण पाणी टाकून ब्रशनी वरचीवर घासतो असं होतं, पण डीपली क्लीन झालेलं नाहीये. आणि आम्ही जे पाणी वापरतो ना ते हार्ड वॉटर आहे, बोरवेलचं पाणी आहे. तर 1800 क्षार आहे त्याच्यामध्ये. सो 1-2 दिवस जरी चांगलं व्यवस्थित बाथरूम धुतलं नाही ना तर असं वाटतं 1-2-3 वर्ष झाले तसं हे बाथरूम इतकं घाण झालेलं आहे असं वाटतं. व्हाईट सगळं होऊन जातं. तर मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मी त्यासाठी काय करत असते, पहिली गोष्ट म्हणजे किचन मध्ये ही घासणी वापरलेली आहे. किचन मध्ये पूर्ण 3 आठवडे ते जवळजवळ 4 आठवडे म्हणजे 1 महिनाभर ही घासणी वापरली. ज्या वेळेला याच्याशी तुकडे बारीक तुकडे पडायला लागतात ना म्हणजे त्याच्या अगोदरच, म्हणजे 1 महिना युज केली की मी लगेच तिकडे बाथरूमला डीप क्लिनिंगला ही घासणी काढत असते. म्हणजे किचन मध्ये युज करून झाल्यानंतर टॉयलेट बाथरूम मध्ये युज करायची. तर ती कशी युज करते, तर सगळ्यात अगोदर बाथरूम मधले जे बादल्या वगैरे टब वगैरे असतात, मग असतो, सोप डिश वगैरे असताना त्या घासून घ्यायच्या. त्याच्यानंतर ते बाथरूम जे ते लिक्विड वगैरे टाकून ते 10 मिनिटं ती थोडंसं असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं बाथरूम. आणि त्यानंतर बेसिंगकडे यायचं. बेसिंगही ह्या घासणीने छान घासून घ्यायचं. त्याच्यातही ते लिक्विड टाकून ते 10-15 मिनिटं तसं सोक व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून ते खळकन निघतं आपण ज्या वेळेला पुन्हा घासतो ते. तर त्यावेळेला ते बाथरूम मी बेसिंग घासण्यासाठी सुद्धा ही घासणी वापरणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी टॉयलेट मध्ये सुद्धा हीच घासणी वापरणार आहे. टॉयलेटची जी टाईल्स आहे ना ती घासण्यासाठी, टॉयलेटची जी बादली असते छोटी पाणी घेण्याची ती बादली घासण्यासाठी, आणि शेवट युज करून आणि ही घासण्याची ती मग फेकून द्यायची. तर म्हणजे बघा, आपण गृहिणी जे ही जी घासणी असते ही सुद्धा वाया जाऊन नाही, तिचा सुद्धा असा डबल ट्रिपल सुद्धा उपयोग करणाऱ्या लेडीज असतील आणि केलाच पाहिजे. आपले पैसे
आपण फुकट नाही कमवत, फुकट नाही येत, आयतं बसून आपल्याला काही मिळत नाही, तर पैशांची किंमत ही केलीच पाहिजे, ह्या मताची मी आहे. आणि ह्या मताची मी आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे, गरजेची, मग ती 100ची सोडून 500ला जरी असेल तर ती घ्यायची, नाही असं नाही, ती घ्यायचीच. मग 500ला असे ना का ती घ्यायची. पण जी गोष्टीची आपल्याला गरज नाहीये आणि ती गोष्ट आपल्याला दिसली, ती आपल्याला 1000ची गोष्ट 100ला मिळते ना तरी ती घ्यायची नाही, या मताची सुद्धा मी आहे. सो जे आपल्याला गरजेचं आहे ते घ्यायचं, असं माझं मत आहे. तर माझं मत आहे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आता बघा, मिस्टरांची हे शर्ट बनियान, तर त्यांना ना हे आता ते युज करत नाही, तर मी हे आता युज करणार आहे. तर हा सगळ्यात आस्तीन वगैरे माही याचं असतं ना, काय बोलतात असतं ते, तर हे ना अजिबातच युज होणार नाही. तर हे मी इथे पहिल्यांदा म्हणजे खराब होतो ना कपडा, त्यासाठी युज करणार आहे. आणि त्या बनियानचेच हे 2 कपडे बनवून घेतले मी असे कट करून. तर हा एक चांगला कपडा, हा त्याच्यापेक्षा चांगला कपडा. तर हा ओला घ्यायचा, हा सुका घ्यायचा. ह्याच्याने मी पूर्ण हे म्हणजे लॉफ्ट आहे ना काचेचे ते पुसणार आहे, त्यासाठी युज करणार आहे. त्यानंतर पुन्हा धुवून आणि हे वाळून ठेवून देणार आहे. ज्या वेळेला मी हॉलमध्ये किंवा बेडमध्ये क्लिनिंग करेल ना, तेव्हा हेच कपडे वापरायचे. 2-3 वेळेला हे कपडे वापरायचे, धुवून सुकवून घ्यायचे, वापरायचे 2-3 वेळेस, आणि त्यानंतर हे कट आउट करायचे. तर या पद्धतीने मी ह्या जुने कपडे जे असतात ते सुद्धा पूर्ण वापरून आणि मगच फेकत असते. तर म्हणजे आपली बचत होती. मॉलमधनं आपण नॅपकिन वगैरे आणण्यापेक्षा किंवा कपड्याच्या दुकानातून नॅपकिन वगैरे आणण्यापेक्षा हे जुने कपडे वापरले ना, आपली पैशांची बचत होते आणि आपलं कामही होतं. तर या पद्धतीने मी सगळे कामं करत असते. बाथरूमचा पॅसेज आहे इथे, हा आपल्याला साडी वगैरे चेंज करायची असते, कपडे वगैरे चेंज करायचे असेल तर हा पॅसेज आहे त्यासाठीचा. आणि इथे कपडे अडकवण्यासाठी जागा आहे. तर इथले बरेचसे कपडे मी काढून टाकले, जे धुवायला जाणार होते ते धुवायला लावून दिले मशीनला, आणि इथे हे सगळं मोकळं करून घेतलं. त्यानंतर बाथरूम मध्ये आल्यानंतर थोडंसं छान वाटावं म्हणून इकडे थोडंसं मी असं थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाथरूमचा पॅसेज. आणि इकडे हे काही वॉल डिझाईन्स लावलेले आहे. त्यानंतर इथे आहे हे बेसिंगच्या खाली मी एक मॅट ठेवलेली असते, कारण की आपण ज्या वेळेला बेसिंग यूज करतो ना त्यावेळेला थोडंफार पाणी पडतं. तर इथे मॅट असली म्हणजे ते खाली जास्त ओलं होत नाही, सटकण्याचे वगैरे काही चान्सेस राहत नाही. त्यानंतर हे बेसिंग जे ते मला क्लीन करायचे, अशा प्रकारे ते खराब झालेले, हार्ड वॉटर असल्यामुळे एवढं खराब होतं. त्यानंतर तुम्ही नीट जर बघितलं ना तर आरशावर बघा, बेसिंग जवळ असल्यामुळे ना असा आरसा खराब होतो. त्यानंतर हे बघा, धूळ साचलेली खूप, हे सगळे ड्रेसिंगचे, म्हणजे अशा प्रकारे मी हा ड्रेसिंग बनवलेला आहे सगळ्यांसाठीचाच. तर सगळ्यांचं सामान इथे असतं, आमच्या पाचींचं पण. तर ह्या लॉफ्टवर काचेच्या सगळं ठेवलेलं असतं. तर हे सगळं पुसून, लॉफ्ट पुसून मला हे व्यवस्थित अरेंज करायचे. त्यानंतर माझे सगळे क्लिनिंग सप्लाय जे आहे, टूल्स, ते इथे मी अडकवलेले असतात. इथे हे हँग करून घेतलेले आणि इथे अडकवलेले असतात. मग यात ना हे बघा, इथे हे जे आहे ना, हे कोंबचा कचरा काढण्याचं आहे. तर हे सुद्धा मी इथेच ठेवलेलं असतं, हँडी होतं. आणि पटकन वाटलं ना आपल्याला की कोंब खराब झालेला आहे, तर पटकन आपण त्याच्यानी क्लीन करू शकतो. तर त्याच्यानी कसं क्लीन करायचं ना, कोंब कसा क्लीन करते ना मी, ते पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. इझिली ते क्लीन होऊन जातं. आणि ही इथे एक बास्केट एक्स्ट्रा ठेवलेली, यामध्ये काही एक्स्ट्रा सामान, म्हणजे मुलींचे स्कूलचे वगैरे कपडे असतात ते जातात, बेल्ट जातात, हेअर बेल्ट जातात, सगळं एक्स्ट्रा सगळं सामान ठेवण्यासाठी ही बास्केट मी इथे ठेवलेली आहे. त्यानंतर हे आहे टॉयलेट. तर इंडियन आहे, कमोड नाहीये. आमच्या घराचं बांधकाम जवळजवळ 15 ते 16 वर्ष जुनं आहे. तर असं आहे टॉयलेट. आणि हे आहे बाथरूम. तर बघा, हार्ड वॉटर असल्यामुळे ना बादली सुद्धा बघा किती खराब झालेली. आता ही बादली तर मी रोजची रोज क्लीन करत असते, पण ती आतापर्यंत क्लीन नाही केली ना, तरी बघा किती पांढरी दिसते. आणि ही अशी, शक्यतो मी बाथरूम मध्ये ना स्टीलचीच, तांब्याचा असतो ना, यात असेल, हा स्टीलचा तांब्या आणि स्टीलचीच बादली यूज करते, म्हणजे प्लास्टिक एकही यूज केलेली नाही. त्यानंतर आता मला हे बाथरूम सगळं असं क्लीन करायचंय. तर पटापट आता मी हे क्लीन करते आणि तुम्हाला दाखवते. चला तर मग.
तर मैत्रिणींनो, इथे मी बाथरूम क्लीन करायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात अगोदर जी ती सुरुवात मी केलेली बाथरूम मधले जे आपण आंघोळीच्या पाण्यासाठी बादली आणि जो मग यूज करतो ना ते क्लीन करण्यापासून. तर मी आंघोळीच्या पाण्यासाठी ना स्टीलची बादली आणि स्टीलचाच तांब्या यूज करते. प्लास्टिकचं कुठलंही भांडं किंवा मग यूज करत नाही. या अगोदर मी वर्ष दीड वर्षापूर्वी करायचे यूज, पण आता जे ते यूज नाही करत, कारण की ना आपले सरकारी कोट्यातनं काही काही मेसेजेस येत असतात बघा, पोलिसांकडनं किंवा दवाखान्यातनं, सरकारी दवाखान्यातनं काही काही मेसेजेस असतात, ग्रुपवर येत असतात ते मेसेज. तर ते सरकारी मेसेज कसे असतात ते सगळ्यांनाच माहिती राहतं, त्यात काय आता नवीन सांगण्यासारखं नाही. तर त्या मेसेजेसमध्ये ना भरपूर असे मेसेजेस मध्यंतरी येत होते आणि आमच्या आसपास सुद्धा मी खूप साऱ्या कॅन्सरच्या केसेस बघितल्या. तर त्यामुळेच आम्ही ना बरंचसं ऑर्गॅनिक खाणं सुरू केलेलं आहे, ऑर्गॅनिक वस्तू आणतो. आणि त्याचबरोबर जे ते प्लास्टिकच्या वस्तू, ज्याही कुठल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा गरम पाण्याशी किंवा गरम गोष्टींशी संपर्क येतो ना, त्या लगेचच मी कटआउट करून टाकल्या. तर बादल्याही बाथरूममधल्या मी नव्या कोऱ्या होत्या तरी सुद्धा त्या कटआउट केल्या आणि ते स्टीलचे भांडे जे ते बाथरूममध्ये यूज करायसाठी काढलेले. तर ह्या भांड्यांचं काय होतं, आमचं बोरवेलचं पाणी ना हार्ड वॉटर असल्यामुळं ना पटकन हे व्हाईट होतं आणि असं वाटतं की खूप दिवस झाले यांनी घासलेलंच नाही बाथरूम झालं किंवा बाथरूममधले भांडे झालं. पण ते ना हे कारण असल्यामुळं ना खूप पांढरे पडून जाते भांडे. तर आत्ता बघा मी आत्ता छान अशी ते भांडे घासून काढलेले आहे. बाथरूममधले बादली मग ते घासून काढलं. त्यानंतर लगेचच मी इथे सगळे हे चारही नळ जे ते चारही पाचही नळ जे ते क्लीन करून घेईल. आता तुम्हाला इथे जे प्लास्टिकचा नळ दिसतोय ना, तो नगरपालिकेच्या पाण्याचा नळ आहे. ते आम्ही आत्ता जसं की 2-3 वर्षापूर्वी तो नळ लावून घेतला. म्हणजे नगरपालिकेच्या पाण्याची टाकीच आम्ही वेगळी बसवलेली आहे, कारण की सगळ्यांचे केस जे ते गळायला लागले होते, खूप खराब व्हायला लागले होते बोरवेलच्या पाण्यामुळे. कारण की आमच्या बोरवेलच्या पाण्यामध्ये ना 1800 क्षार आहे. तर त्यामुळे ऑब्व्हियसली केस जे ते खराब होणारच होते, क्षार जास्त होते. त्यामुळे मग आम्ही आंघोळीच्या पाण्यासाठी जे ते हा प्लास्टिकच्या नळाची फिटिंग करून आणि हा लावून घेतलेला आहे. आणि बस मी तोही क्लीन करून घेतला आणि नळही क्लीन करून घेतले. बाथरूम सगळं छान असं घासून टाईल वगैरे घासून वगैरे घेतल्या, सगळं नीट ऑर्गनाईज केलं आणि व्यवस्थित घासून पुसून घेतलेलं आहे. सगळं घासून झाल्यानंतर पूर्ण बाथरूम जे ते मी सुक्या कपड्याने पुसून घेतलं आणि अशा प्रकारे सगळं जे ते ऑर्गनाईज केलेलं आहे. बघा क्लीन केल्यानंतर किती फरक पडतो. तर अशा पद्धतीने आपल्याला बाथरूम जे ते क्लीन केल्यानंतर इतका सारा फरक दिसून येतो. याच पद्धतीने मी ना टॉयलेटसुद्धा क्लीन केला, बेसिंगसुद्धा क्लीन केला आणि माझा जो ड्रेसिंग टेबल आहे ना तो सुद्धा, म्हणजे ड्रेसिंग म्हणजे आम्ही सगळे जिथे आवडतो सगळ्यांचं, जिथे आपलं तेल वगैरे, पावडर, परफ्यूम वगैरे सगळं जे सगळ्यांना जे लागतं त्या वस्तू असतात ना, त्याही मी आवरून घेतलं, तेही क्लीन करून घेतलं. पुढे ब्लॉगमध्ये तेही दाखवणार आहे. पण बघा बाथरूमचं फक्त आवरलं तर किती काया पालट झालेली, चमचम करायला लागलंय छान असं बाथरूम. आणि सगळ्या वस्तू पुन्हा धुवून चुवून जागच्या जागी लावून दिल्या, त्यामुळं अजूनच छान असं व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. तर या पद्धतीने मी माझं टॉयलेट झालं, बाथरूम झालं, जे आहे ना ते क्लीन करत असते. आता मी टॉयलेट आणि ड्रेसिंग टेबल जो तो कसा क्लीन केला ते नाही दाखवलं, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आता डायरेक्टली मी ते क्लीन केलेलं तुम्हाला दाखवते आणि कशा कशा काय काय गोष्टी मी ऑर्गनाईज केलेल्या आहे बाथरूममधल्याही आणि याच्यातल्या ड्रेसिंग टेबलच्याही बाथरूमच्या कॉर्नरमधल्याच, तर ते तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे मी. तर चला आता आपण पुढे बघूया की मी कसा ड्रेसिंग कसा आवरलेला आहे आणि कशा कशा काय काय वस्तूंचं नियोजन ठेवलेले. आणि हे बघा इथे मी ही सोप डिश जी ती इथे ठेवलेली आहे, एक बेसिंगमध्ये ठेवलेली बाहेरच्या आणि एक बाथरूममध्ये ठेवलेली. ही सेपरेटली शौर्य दादाच्या साबणीसाठीच ठेवलेली. शौर्य दादाला देते वेगळी साबण यूज करते मी, तर ती त्याची साबण आहे ती एक साईड वेगळीच ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी बाथरूम जे ते ऑर्गनाईज केलेलं आहे. मैत्रिणींनो, माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि व्यवस्थित सगळी क्लिनिंग झाली. त्यानंतर मी स्वतःही आंघोळ केली, त्यामुळे बाथरूम ओलं दिसते. तर सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे. गॅसची टाकी संपलेली, त्यामुळे गॅस गिझर आता 2-3 दिवस बंद आहे, अजून टाकी काही आणलेली नाही. नळ सुद्धा बघा किती छान अशी चकाकते आहे. सगळं माझं आवरून झालेलं आहे. सगळ्या गोष्टी ज्या इथे जागच्या जागी ठेवून दिलेले आहे आणि हे सगळ्यांचे मिळून जेवढे सगळ्यांना प्रोडक्ट लागतात, फेस वॉश वगैरे सगळ्यांचे वेगवेगळे असतात, तर ते इथे ठेवलेले. आणि हे पाट घासण्यासाठीच आहे, इथे ठेवलेलं असतं. ते इथेच सिलिकॉनचं इथे लॉक होऊन जातं, ते इथेच राहतं. त्यानंतर सगळे क्लिनिंग टूल्स जे आहे हार्ड क्लिनिंगचे, ते ह्या दरवाजाच्या मागे बाथरूममध्ये ठेवलेले असतात. हे
अशा प्रकारे जे दरवाजाला अटकवण्याचा हँगर असतं ना त्याला हँग करून ठेवलेले. दरवाजेही माझे क्लीन करून पुसून झालेले दोन्हीही. त्याच प्रकारे इकडेही व्यवस्थित क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि वरचे जाळे जळमट सगळे काढून घेतलेले. दरवाजे वगैरे क्लीन करून झालेले. त्याच प्रकारे टॉयलेट क्लीन केलेलं आहे. त्यानंतर इथे ड्रेसिंग, म्हणजे इथे आम्ही सगळेजण सगळ्यांचं इथे आवरण्याचं होत असतं. म्हणजे डिओ वगैरे सगळ्यांचे वेगवेगळे डिओ आहे, बॉडी लोशन आहे, त्यानंतर टॅल्कम पावडर आहे, लोशन वगैरे, सनस्क्रीन, रोज वॉटर, कानातले, लिपस्टिक, सगळं जेवढं जे सगळ्यांना आवरायला लागतं ना ते सगळं ह्या 6 लॉफ्टवर मी अशा पद्धतीने बसवलेलं आहे. त्यानंतर ही जी जाळी आहे ना ह्यामध्ये फक्त मुलांचे स्कूल युनिफॉर्म जे आहे ते असतात, तर त्यामुळे ही इथे अशी हँग करून ठेवलेली असते. स्कूल युनिफॉर्म मुलांचे धुवून अगोदरच गेलेले आहे, वाळत घातलेले बाहेर, त्यामुळे आज नाहीये. त्यानंतर हे बाहेरचे क्लिनिंग सप्लाय आहे, जाळे जळमट काढण्यासाठी, फॅन पुसण्यासाठी, कार्पेट जे आहे ना ती स्वच्छ करण्याचा हा ब्रश आहे. हे बेसिंग स्वच्छ करण्यासाठीचा हा ब्रश आहे आणि बाकीचे सगळे ब्रशेस इथे ठेवलेले. त्यानंतर इकडे हा जो मिरर आहे हा क्लीन करून घेतलेला आहे. मला लागणारे, मुलींना लागणारे सगळे क्लिप्स त्या इथे ठेवलेले आहे. त्यानंतर हा एरिया, इकडे हे सगळं पुसून वगैरे झालेले. इथे हे ना, हे जे किचन आहे ना हे आम्ही 10 वर्षापूर्वी फर्स्ट टाइम जेव्हा तुळशीबागेत गेलो होतो ना तर तेव्हा यांनी बनवून घेतलेलं होतं, माझं नाव आणि यांचं नाव. तर त्यामुळे ही आठवण म्हणून असं इथे ठेवलेले. त्यानंतर इथे मी मुलींच्या हेअरकट जे ते घरीच करत असते, तर त्यासाठी मला सीझर लागते. मिरर जे ते स्वतःचे आयब्रो स्वतः करत असते मी, त्यासाठी मिरर लागतो. नंतर इथे हे असं क्लीन करून घेतलेलं आहे. बेसिंग क्लीन आहे. बेसिंगमध्ये मला जर याचे ते आपण हात पुसण्याचे वगैरे कपडे असताना जे आपण बाहेर यूज करतो, किचनचे नाही, फक्त बाथरूम मधले, तर ते क्लीन करण्यासाठी मी इथे ना ह्या बेसिंगला हे सिलिकॉनचं रबरचे ते लावून देते. मग याच्यामध्ये पाणी साठतं, मग त्या पाण्यामध्ये धुवायचं आणि आपल्याला पाणी काढून टाकायचं असलं की हे वरती घ्यायचं, ते हे बरोबर निघून जातं आणि पुन्हा लॉक सुद्धा होतं. तर हे ते रबर आहे. आता जस्ट मी काही कपडे धुवून आणि बाहेर वाळत घातले तर ते तसंच तिथे राहिलेले. त्यानंतर वेगवेगळ्या सगळ्यांच्या टूथपेस्ट आहे त्या ठेवलेल्या आहे, हँडवॉश, त्यानंतर इथे सोप डिश कशी घेतली काय ते सगळं तुम्हाला सांगितलेले. इथे हात पुसण्यासाठीचा कपडा, सगळ्यांचे ब्रश, इथे दात घासण्याचे, असं आहे हे. आणि थोडंसं छान वाटावं इथे ह्याच पॅसेज मध्ये सुद्धा, तर त्याकरता हे काही वॉल डेकोर लावलेले आहे, वॉल स्टिकर लावलेले आहे. हे तर अवघे दोन्हीही स्टिकर जे ते 150 रुपयाचे दोन्ही आहे. तर मस्त अशी वॉल ही छान दिसायला लागली, मस्त वाटते. इकडे आल्यानंतर खूप छान वाटतं, त्यामुळे मग इथे ठेवलेली आहे. त्यानंतर इथे कपडे वगैरे चेंज करण्यासाठीचा हा पॅसेज आहे ना, तर इथे मी पडदा लावून घेतलेला आहे. तर हा पडदा इथे आहे. त्यानंतर इथे सगळ्यांचे माझे श्रग वगैरे, यांचं स्वेटर, टी शर्ट, वापरण्याचे कपडे, बाहेरून आल्यानंतरचे जे कपडे राहतात ना ते ठेवण्यासाठीच इथे हे हँगर इथे लावलेलं आहे. वरती भरपूर सारं गब्बाळ आहे, तर ते मी मला पाहिजे त्या पद्धतीने सोयीने असं ठेवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं बाथरूम जे ते क्लीन करते आणि ऑर्गनाइज केलेलं असतं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.